नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानल्या जाणाऱ्या अधिक मासांविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. अधिक मास म्हणजे काय? त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे? अधिक मासात कोणते नियम पाळावेत? जावयाला अधिक वाण कोणत्या दिवशी द्यावे? अधिक वाण देण्यापूर्वी काय करावे? कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि या संपूर्ण परंपरेमागील आध्यात्मिक अर्थ काय आहे हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. हिंदू धर्मांमध्ये अधिक मासाला अत्यंत शुभ, पुण्यकारक आणि ईश्वर भक्ती करण्याचा विशेष काळ मानला जाते. या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. हा महिना साधारण 3 वर्षांनी एकदा येतो. हिंदू पंचांग हे चंद्राच्या गणनेवर आधारित असते, तर सूर्यवर्ष वेगळे असते. चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यामध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर 2 ते 3-2.5 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो आणि त्यालाच अधिक मास असे म्हणतात. पूर्वी या महिन्याला कोणीही महत्त्व देत नव्हते. कोणतेही शुभ कार्य या महिन्यात केले जात नव्हते. त्यामुळे हा महिना दुःखी झाला आणि भगवान विष्णूंना शरण गेला. तेव्हा भगवान विष्णूंनी या महिन्याला आपले नाव दिले आणि तो पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला. तेव्हापासून या महिन्याला अत्यंत पुण्यदायी मानले जाते. या महिन्यात केलेले जप, तप, दान, पूजा, व्रत, उपवास आणि सेवा यांचे अनेक पटीने फळ मिळते असे शास्त्रात सांगितले आहे. अधिक मासात अनेक स्त्रिया विविध धार्मिक परंपरा पाळतात. विशेषतः विवाहित स्त्रिया आईची ओटी भरणे, सासूंची ओटी भरणे, जावयाला अधिक वाण देणे, ब्राह्मणांना दान देणे, गरजूंना अन्नदान करणे अशा गोष्टी श्रद्धेने करतात. यामागे कुटुंबाचे सुख, समृद्धी, वैवाहिक सौख्य आणि नातेसंबंध अधिक दृढ व्हावेत अशी भावना असते. जावयाला अधिक वाण देण्याची परंपरा महाराष्ट्रात विशेषतः प्रचलित आहे. जावई हा घरातील लक्ष्मीचा जोडीदार मानला जातो. मुलगी सुखात राहावी, तिच्या संसारात भरभराट व्हावी आणि जावयाचे आयुष्य आनंदी व निरोगी राहावे या हेतूने अधिक मासात जावयाला आदरपूर्वक अधिक वाण दिले जाते. अधिक वाण कोणत्या दिवशी घ्यावे हा अनेकांच्या मनातील महत्त्वाचा प्रश्न असतो. सामान्यतः अधिक मासातील कोणताही शुभ दिवस निवडला जाऊ शकतो, परंतु गुरुवार, सोमवार, एकादशी, पौर्णिमा किंवा संकष्टी सारखे दिवस विशेष शुभ मानले जातात. अनेक जण अधिक मासातील पहिला गुरुवार किंवा शेवटचा गुरुवार निवडतात. काही कुटुंबांमध्ये कुलाचारानुसार विशिष्ट दिवस ठरलेला असतो. जर घरातील ज्येष्ठांनी किंवा गुरूंनी एखादा दिवस सांगितला असेल तर त्याप्रमाणे करावे. जावयाला अधिक वाण देण्यापूर्वी घर स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. देवघर स्वच्छ करून भगवान विष्णू, श्रीकृष्ण किंवा श्री स्वामी समर्थ यांची पूजा करावी. घरांमध्ये सात्विक वातावरण ठेवावे, रांगोळी काढावी, दिवा लावावा आणि प्रसन्न वातावरण निर्माण करावे. त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि शक्य असल्यास पिवळ्या किंवा स्वच्छ शुभ्र रंगाचे कपडे परिधान करावेत. भगवान विष्णूंचा जप मंत्र जपावा. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करावा. त्यानंतर देवासमोर अधिक वाणांसाठी प्रार्थना करावी की हे प्रभू, आमच्या मुलींचा संसार सुखाचा राहू दे, जावयाला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समृद्धी लाभू दे. जावयाला बोलवताना प्रेमाने आणि आदराने आमंत्रण द्यावे. शक्य असल्यास मुलगी आणि जावई दोघांनाही घरी बोलवावे. घरात आल्यावर त्यांचे औक्षवान करावे. पाय धुण्याची परंपरा काही ठिकाणी असते. कपाळावर कुंकू, हळद लावून स्वागत करावे. अधिक वाणांमध्ये सामान्यतः कपडे, फळे, नारळ, मिठाई, दक्षिणा, धान्य, तूप, गोड पदार्थ, धार्मिक वस्तू किंवा उपयोगी वस्तू दिल्या जातात. काही जण सोन्याची वस्तू किंवा चांदीची नाणी देतात, परंतु वाणाची किंमत महत्त्वाची नसते. त्यामागील भावना महत्त्वाची असते. श्रद्धा आणि प्रेमाने दिलेले लहानसे वाण देखील अत्यंत पुण्यदायी मानले जाते. अधिक वाण देताना जावयाला पाटावर बसवतात. त्यांचे औक्षण करून आरती केली जाते. त्यानंतर हातात नारळ, फळे, वस्त्र आणि दक्षिणा दिली जातात.
काही ठिकाणी ताटांमध्ये गोडधोड पदार्थ ठेवून ते वाण म्हणून दिले जाते. या दिवशी शक्य असल्यास जावयाला आवडीचे जेवण बनवावे. सात्विक आणि प्रेमाने वाढलेले अन्न हेच सर्वात मोठे दान मानले जाते. पुरणपोळी, श्रीखंड, खीर, बासुंदी, लाडू किंवा घरातील परंपरेनुसार गोड पदार्थ बनवले जातात. अधिक वाण देताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणताही दिखावा करू नये, दुसऱ्यांशी तुलना करू नये. आपल्या ऐपतीनुसार आणि आनंदाने वाण घ्यावे. कर्ज काढून किंवा ताण घेऊन मोठेपणा दाखवण्यासाठी खर्च करू नये. वाण देताना मनात अहंकार नसावा. मी इतके दिले असा भाव नसून देवाने दिलेल्या देवाला अर्पण करीत आहे अशी भावना ठेवावी. कारण दानांमध्ये नम्रता आणि भक्ती महत्त्वाची असते. अधिक मासात वादविवाद, भांडण, अपशब्द, खोटे बोलणे, दुसऱ्यांचा अपमान करणे या गोष्टी टाळाव्यात. शक्य तितके शांत आणि सात्विक राहण्याचा प्रयत्न करावा. या महिन्यात नामस्मरण, वाचन, जप, ध्यान आणि दानधर्म यांना अधिक महत्त्व दिले जाते. अनेक स्त्रिया या महिन्यात रोज दिवा लावतात, विष्णू सहस्रनाम वाचतात, भगवद्गीता वाचतात किंवा श्री स्वामी समर्थांचा जप करतात. काही जण उपवास करतात, काही जण गरजू लोकांना अन्नदान करतात. या सर्व गोष्टींमुळे मन शुद्ध होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे मानले जाते. अधिक मासात शक्य असल्यास तुळशीची पूजा करावी. सकाळ संध्याकाळ तुळशीपाशी दिवा लावावा. गाईला चारा घालणे, पक्ष्यांना दाणे टाकणे, गरिबांना अन्न देणे, वृद्धांची सेवा करणे ही देखील मोठी पुण्याची कामे मानली जातात. जावयाला अधिक वाण देताना मुलींच्या संसारासाठी आशीर्वाद दिले जातात. तुमचा संसार आनंदी राहो, घरात सुख समृद्धी नांदो, आरोग्य चांगले राहो अशी मनापासून प्रार्थना केली जाते. या परंपरेमुळे दोन कुटुंबामधील प्रेम आणि आपुलकी अधिक वाढते. काही लोकांना मनात प्रश्न असतो की जावई दूर राहत असेल तर काय करावे. अशा वेळी श्रद्धेने देवापुढे प्रार्थना करून ऑनलाईन भेटवस्तू पाठवू शकता किंवा नंतर भेटल्यावर वाण देऊ शकता. भावना शुद्ध असेल तर देव त्या भक्तींचा स्वीकार करतो. जर आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर साधे वाण द्यावे. एक नारळ, थोडी दक्षिणा, फळे आणि प्रेमाचे 2 शब्द यांनाही मोठे महत्त्व असते. देव कधीही पैशापेक्षा भक्ती आणि प्रेमाला जास्त महत्त्व देतो. अधिक मासात अनेक जण सत्संग ऐकतात, धार्मिक कथा वाचतात आणि आत्मपरीक्षण करतात. हा महिना केवळ दानधर्मासाठी नाही तर मन शुद्ध करण्यासाठी आणि ईश्वराशी नाते दृढ करण्यासाठी आहे. या काळात शक्य असल्यास मांसाहार, मद्यपान, तामसिक अन्न आणि चुकीच्या सवयींपासून दूर राहावे. सात्विक जीवनशैली स्वीकारावी. लवकर उठणे, देवपूजा करणे, चांगले विचार ठेवणे आणि दुसऱ्यांना मदत करणे या गोष्टींचे विशेष महत्त्व आहे. अधिक मास हा आपल्याला संयम, श्रद्धा आणि सेवा आणि भक्ती शिकवणारा काळ आहे. या महिन्यात केलेले प्रत्येक चांगले कार्य भविष्यात सुख आणि समाधान देणारे ठरते असे मानले जाते. त्यामुळे हा महिना आनंदाने, भक्तिभावाने आणि सकारात्मक विचारांनी साजरा करावा. काही घरांमध्ये अधिक मासात धार्मिक ग्रंथाचे पारायण केले जाते. श्रीमद भगवद्गीता, रामरक्षा, विष्णू सहस्रनाम किंवा गुरुचरित्र यांचे वाचन केले जाते. यामुळे घरात शांतता आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण होते असे मानले जाते. जावयाला अधिक वाण देताना स्वच्छता आणि शुद्धता राखणे आवश्यक आहे. ताट स्वच्छ असावे, वस्तू नीट ठेवाव्यात आणि सर्व काही आदरपूर्वक घ्यावे. घाई गडबडीत किंवा रागाच्या वातावरणात हे कार्य करू नये. अधिक मासातील प्रत्येक दिवस भक्तींसाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे शक्य असल्यास रोज थोडा वेळ देवासाठी द्यावा. फक्त मोठ्या पूजा करून उपयोग नाही. मनापासून केलेली छोटी प्रार्थनाही तितकीच प्रभावी असते. या महिन्यात आई वडिलांचा आदर करणे, गुरूंचा सन्मान करणे आणि घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेणे अत्यंत शुभ मानले जाते. कारण ज्येष्ठांचा आशीर्वाद म्हणजेच देवाची कृपा असे मानले जाते. अधिक मास संपल्यानंतर देवाचे आभार मानावेत. या पवित्र महिन्यात आम्हाला भक्ती करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद अशी प्रार्थना करावी. अशा प्रकारे अधिक मास हा केवळ एक अतिरिक्त महिना नसून आध्यात्मिक श्रद्धा, सेवा, दान आणि नातेसंबंध अधिक मजबूत करणारा पवित्र काळ आहे. जावयाला अधिक वाण देण्याची परंपरा
ही प्रेम, आदर आणि कुटुंबातील सौहार्द टिकवून ठेवणारी सुंदर परंपरा आहे. योग्य भावना, श्रद्धा आणि भक्तीने केलेले प्रत्येक कार्य निश्चितच शुभ फळ देणारे ठरते. तर मंडळी, अशी होती अधिक मासांविषयी संपूर्ण माहिती आणि जावयाला अधिक वाण देण्याची परंपरा, त्यामागचे महत्त्व, योग्य दिवस आणि घ्यायची काळजी. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापूर्वक तुमचे आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.